मित्रांनो, एकदा हे विचार नक्की ऐका. चिंता, दुःख, टेन्शन पूर्णपणे विसरून जाल. जीवन म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी आहात हे जास्त महत्त्वाचे असते. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नव्हे. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागते. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, परंतु त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. केवळ कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट विचार बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी. जीवनात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असे नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. मित्रांनो, देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा. कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे हा सुद्धा क्रोधाचा एक प्रकार आहे. राहते घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल, पण मनाचा दरवाजा मोठा असावा. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखे असते. ज्याच्याकडे असते त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. मित्रांनो, इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. खरे नाते एक चांगल्या पुस्तकासारखे असते. ते कितीही जुने झाले तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. अभिमान आणि गर्व यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते तीच व्यक्ती आयुष्य आनंदात जगू शकते. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे चालतो. स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटे नाही. जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही. आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल. आपल्याला सुखी व्हावे किंवा आपले जीवन सुंदर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. अर्थात नुसते वाटून उपयोग नाही, त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायचे असतात. निदान 3 गुण तरी आपल्याकडे असावेत असे अगदी ढोबळ मनाने सांगता येईल. हे 3 गुण म्हणजेच मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे, आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे. ताज्या फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती माझी असतात, पण देवाला वाहिली की त्यांची होतात. किती शांतपणे हे आपण स्वीकारतो, अगदी अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले, फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेले फुले आज शिळी होतात, निर्माल्य होऊन जातात. मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो. त्यांच्याप्रती आपल्याला कोणतीही मोह नसतो, अपेक्षा नसते. हे कसे सोडू हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. अगदी तसेच आपली दुःख त्याच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचे. त्यांच्याप्रती कोणती भावना बांधून ठेवायची नाही. आतापर्यंत जी माझी दुःख होती ती आता त्याची झाली. त्यांचा कसला विचार करायचा आणि कालची दुःख तर आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो. शिळ्या फुलाप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहे तोपर्यंत गंगार्पण करून मोकळे व्हायचे. आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू. या धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू आणि तिथे आनंद पेरूया.
तो शतपटीने उगून येतो. त्याची जोपासना करू, त्याच्या परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यावे, निर्माल्य बनून जाते, आनंद पेरत जावा, समाधान बनून राहते. एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचा घाव घालत होते. मी विचारले, किती वर्ष झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहार दादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या, पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का? तेव्हा त्यांनी खूप सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाही, तर ते खणखरपणे उभे असतात. आपणही असेच उभे राहिले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.